जय आदिशक्ती सर्वांना. मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य याची यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आजचा विषय तर तुम्ही वाचलाच असेल आणि बहुतांशी सगळ्यांना या विषयावरती ज्ञान असणार आहे. तरी माझ्या ज्ञानाने आणखी थोडी ज्ञानात भर पाडूया किंवा परिचित होऊया. चला, गुरु परंपरा म्हणजे नेमकं काय बरं, किंवा मग गुरु कोणी करावा आणि गुरु असणं गरजेचं आहे का? तर हो, गुरु परंपरा ही सगळ्यांना माहिती आहे आणि गुरु परंपरा हा काल आज आणि उद्या आलेला विषय नाही, तर ही खूप जुनी संकल्पना आहे किंवा एक परंपरा आहे आणि ती खूप श्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण आहे. गुरु परंपरा ही आपल्या शिवशंभूंनी आदिनाथाने, ज्यांना सगळ्यांचे आद्य गुरु मानले जातात, असे आपले परमेश्वर, सर्व जगाचे आद्य गुरु शिवशंभो महादेव आणि आपले दत्तप्रभू यांनी चालू केलेली आहे. ती म्हणजे नवनाथ संप्रदायाचे रचनेने. नवनाथ संप्रदायाच्या रचनेच्या वेळेस जेव्हा दत्तप्रभूंनी आणि शिवशंभोने या संप्रदायाची रचना केली, तेव्हा हे त्यांचे आद्य गुरु म्हणून हा संप्रदाय पुढे चालवलेला आहे आणि त्यानंतर नवनाथ संप्रदायाचा उदय झालेला आहे आणि तिथून पुढे तसेच गुरु परंपरेला सुरुवात झालेली आहे. राजे महाराजे, ऋषी मुनी, तपस्वी, योगी अशा यांच्या माध्यमातून हा संप्रदाय किंवा गुरु परंपरा ही पुढे चालू राहिलेली आहे. आपले निवृत्तीनाथ महाराज म्हणाल, मुक्ताई म्हणाल, संत ज्ञानेश्वर महाराज, आपले छत्रपती महाराज शिवाजी महाराज यांनी पण ह्या परंपरेचे एक मार्गदर्शक किंवा रचना म्हणता येईल आपल्याला. यांनी ही परंपरा ही चालू ठेवलेली होती आणि पुढे जाऊन या परंपरेमध्ये खूप सारे आमूलाग्र बदल झाले आहेत, मार्ग आहेत. या गुरु परंपरेमध्ये वेगवेगळे संप्रदाय आहेत, जसे की नवनाथ संप्रदाय आहे, शिवसंप्रदाय आहे किंवा मग साक्त संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, वैष्णव संप्रदाय आहे. असे वेगवेगळे विभिन्न असे मार्ग या संप्रदायामध्ये आहेत. ज्याला ज्या मार्गाने किंवा ज्याला ज्या पद्धतीने गुरु या परंपरेमध्ये करता येईल ते आपापल्या पद्धतीने या गुरु परंपरेचे पुढं वाटचाल करत आहेत. या पद्धतीने ही गुरु परंपरा चालून आलेली आहे. खूप अशी पावन, महत्त्वपूर्ण आणि श्रेष्ठ म्हणता येईल अशी ही गुरु परंपरा असते बरं का. आणि प्रत्येकाने गुरु परंपरेचा भाग व्हावा. गुरूंपासून गुरूंचे गुरु आणि त्यांचेही शिष्य यांच्या माध्यमातून ही गुरु परंपरा राबविली जाते आणि या गुरु परंपरेमध्ये जे नियम असतील तेच पुढं आचरणात आणून त्या गुरु परंपरेचा पुढं प्रचार करण्यात येतो. गुरु परंपरा चालवत असताना गुरुचरणावरती समर्पित असणं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळेच या परंपरेचा आणखी व्याप किंवा पुढे पाया हा रोवला जातो किंवा वाटचाल होत असते. बरं, आता गुरु करावा कोणी? तर गुरु कोणीही करू शकतं. तर तुम्ही म्हणाल कसं? असं अजिबात नसतं. ज्या व्यक्तीला अध्यात्मामध्येच प्रगती करायची आहे किंवा मग काही व्यक्तींना वारे आहे, संचार आहे किंवा काही त्यांची दैवीय अवस्था होते, अशाच व्यक्तींनी गुरु करून घेतला पाहिजे का? तर अजिबात नाही. अक्षरशः जन्म घेतलेल्या लहान मुलापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत गुरु आपण करू शकता. गुरु करण्याचं काहीही नियम नसतात, अटी नसतात, शर्ती नसतात. कोणत्याही व्यक्तीने गुरु करू शकतात. गुरु करणं गरजेचं पण आहे. तर ते का गरजेचं आहे तर आपण जाणून घेऊया. गुरु करणं गरजेचं अशासाठी आहे की आपण जेव्हा जन्म घेतो, या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्या कितीतरी योन्या जन्म चालू असतात. किडा, मुंगी, अक्षरशः अणू रेणूपासून कितीतरी योनी आपण जन्म घेतो आणि ह्या योन्यांमध्ये जन्म घेत असताना एकमेव मनुष्य देह हा एकच जन्म असा असतो
की या जन्मामध्ये आपण गुरुप्राप्ती करून या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला हा जन्म मिळू नये. किडा, मुंगी, अणू, रेणू काय सजीव असतील अनंत, पशु पक्षी यांच्या देहात पुन्हा पुन्हा आपला जन्म होऊ नये म्हणून गुरु करून ह्या मनुष्य जन्मामध्ये गुरु करून आपण मोक्ष मिळवायचा असतो. आणि तो तितकाच गरजेचा आहे. मोक्ष मिळवायचा म्हणजे तुम्ही म्हणाल नेमकं काय? मोक्ष मिळवायचा म्हणजे मुक्त होऊन जायचं. सर्वच जिवंत असतानाच आपण मुक्त होऊन जायचे. आणि हे सगळं आपल्याला कोण शिकवतं तर आपले गुरु असणं गरजेचं याच्यासाठी असतं की ह्या मनुष्यधारित जीव घेतल्यानंतर, देह घेतल्यानंतर चालत असताना आयुष्यामध्ये खूप काही अडथळे येतात, खूप काही मार्गावरती आपण चुकतो. दैनंदिन आयुष्यात खूप सारे अडचणी, प्रॉब्लेम्स असतात. शिवाय बरंच काही घडत असतं आपल्याबरोबर. तर गुरु आपल्याला जगायला शिकवतो. गुरु आपल्याला येणाऱ्या खड्ड्यात कसं पडायचं किंवा त्यातनं बाहेर कसं निघायचं हे शिकवत असतो. एक छत्रछाया असते गुरु असणं म्हणजे. आणि आपल्या दैनंदिन आयुष्याच्या प्रॉब्लेमचा, आपल्या अध्यात्माचा आणि आपल्या गुरुचा काहीच संबंध नसतो. आपण गुरु केल्यानंतर आध्यात्मिक प्रगती तर करतोच, पण आयुष्यात जगायचं कसं, वागायचं कसं, राहायचं कसं, लढायचं कसं, उभं राहायचं कसं हे सगळं आपल्याला गुरु शिकवत असतात. गुरूंचं सांगावं तेवढं महत्त्व कमी आहे. आणि गुरु करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही कराच. प्रत्येकाला ज्या ज्या माध्यमातून जमेल त्या माध्यमातनं तुम्ही गुरु करा. योग्य ठिकाणी जावा, गुरु करा. म्हणजे जीवनातील अडीअडचणी तर सोडा, अडीअडचणी तर चालूच असतात जगत असताना, पण जीवनाचं सार्थक होण्यासाठी तुम्ही गुरु कराच. बंधू आणि भगिनींनो, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत चला. काही तुमचे आध्यात्मिक प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, याच्यावरही मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल. काही नवीन विषयांवरती माहिती जरी हवी असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकाल, तर आपण त्याच्यावरतीही व्हिडिओ बनवू. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर ज्यांना गरज असेल त्यांनी त्या नंबरवरती कॉल करा. जय आदिशक्ती.